शॉप आपण बंद केलेला आहे, बघू शकता. हे आहे आज आपल्या शॉप. हे बघा, छोटस म्हणता म्हणता लय मोठं आहे. हे बघा याचं काय सुरू आहे. हॅलो फ्रेंड्स, तर कशी आहे? तर आई भरपूर आजारी आहे आणि मला एका ताईने प्रश्न केला होता की तुझा जीव कोणात आहे, नवऱ्यात आहे की आईत आहे? तर कसं आहे, आईने आपल्याला जन्म दिलेला आहे, त्याच्यामुळे जर मला असं कधी वेळ आली की तुला नवऱ्यासोबत राहायचं की आईसोबत, तर मी माझ्या आईलाच निवडणार आहे. कारण की जेव्हा माझा पहिला नवरा मला सोडून गेला होता, आमचा डायव्हर्स केस चालली होती, मी जॉब करत होती, तर माझ्या आईनेच मला भरपूर असा सपोर्ट केलेला आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ बोल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मोहिनी हजारे. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर हे आपलं शॉप आहे. आपलं शॉप म्हणजे आईचं शॉप आहे. आईला बरं नाही, आता आईला चहा वगैरे करून दिलं, हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे थोड्या वेळाने. तर बसलेली आहे मी शॉपमध्ये. माझ्या आईने पण माहिती आहे का, हातगाडीवर शॉप चालू केलं होतं. म्हणजे इथं हातगाडी ठेवली होती, त्याच्यावर शॉप चालू केलं होतं. पण आज दुकान झालं की नाही, बरोबर. आता आई बरी झाल्याशिवाय मला माझं शॉप तिकडलं नाही उघडता येत, असा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे. आता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि नंतर मग आपली डेली रुटीन चालू. आज संडे आहे, स्वरात झोपलेला आहे वर, आई पण झोपलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर ही आहे माझ्या आईची छोटीशी शॉप आणि तुम्हाला सांगताना मला खूप छान वाटेल की माझ्या आईने शॉपची सुरुवात, माझी जशी हातगाडा आहे तसाच हातगाडा लावला होता आणि तो चालता चालता आईने मस्तपैकी शॉप बांधला आणि आता आईचं शॉप आमच्या एरियातून नंबर 1 आहे. म्हणजे सर्वात जुनं जर कोणतं शॉप असेल ना, ते माझ्या आईचं आहे. आणि मला जे एक ताई म्हणत होत्या की बाबा नवऱ्याला निवडणार की आईला, तर कसं माझ्या आईची माझ्यावर जास्त उपकार आहे. माझ्या पहिल्या नवऱ्याच्या वेळेस सुद्धा माझ्या मुलीला सांभाळणं वगैरे सर्व, मी बाहेरगावी जॉब करत होती, तर माझ्या आईनेच तिला सांभाळलेलं आहे. बाकी कोणीच नाही आहे या जगात. ना भाऊ कोणाचे नाही, भाऊजाई कोणाची, कोणाचे नसते. आपल्या सुखात दुःखात जर साथ देत असेल ना, ती आपली आईच असते. त्याच्यामुळे माझ्या आईने मला प्रत्येक संकटात साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्या आईचं स्थान खूप मोठं आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलांचं, माझ्या नवऱ्याचं सुद्धा एवढं मी महत्त्व देत नाही, कारण त्यांनी जेव्हा मला तो मागच्या वेळेस मला ते काढायचं नाही आहे, पण सांगायचं आहे की जेव्हा ते मला मारून गेले होते, स्वराज 2 ते 3 महिन्याचाच होता, त्या परिस्थितीतून सुद्धा मला माझ्या आईने बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या आईचा मला सर्वात जास्त सपोर्ट आहे. आणि असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्या आईचा सपोर्ट आपल्याला फायनान्शियलच असला पाहिजे, कधी कधी मेंटली सपोर्ट करणेसुद्धा खूप आवश्यक असते. तर आईचं दुकान मी सांभाळलेलं आहे. आईला नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर आता मला मेडिसिन आणायला जायचं आहे. तर हे जे हरतालिकेची पूजाविधी होती ना, ती मी पॉलिथिनमध्ये भरून ठेवली होती, तर ती मला आता विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे. तर मी इथं स्वराजला घेतलेला आहे, कारण तो जर घरी राहिला तर तो आईला भरपूर असा त्रास देतो. तर आता आईला मी हॉस्पिटलमधून घेऊन आलेली आहे आणि या ठिकाणी एक नदी आहे, तर त्या नदीमध्ये मी हे वनस्पती विसर्जन करण्यासाठी आलेली आहे. आणि एक त्याच्यात महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा आहे, कारण ती खंडित झाली होती आणि खंडित देव आपल्या देवघरात नसावे असं म्हणतात. तर फायनली आता ते मी विसर्जन केलेलं आहे. तर मी आलेली आहे माझी कपड्यांची बॅग घ्यायला. इथं मी काल तयारी वगैरे केलेली होती. हे ते पार्लर आहे. मग काल लय उशीर झालता आम्हाला यायला, लय उशीर झालता काल आम्हाला, 11 वाजले. स्वराज इथं बसलेला आहे. स्वराजच्या भाजीपाला घेतलेला आहे बघा. येऊसा भाजीपाला किती झाला? खूप नाही, त्याचा नाही काढत फोटो. त्याचा कायला काढू, भाजीचा काढून आला ना, पहा ना. हे पहा, हे भाजीवाले आहेत, एवढे महाग भाजी देतात बघा. हे लय महाग देतात. रोज गिराईकी करून नाही, डिस्काउंट नाही, दिवाळीचा बोनस नाही, दसऱ्याचा बोनस नाही. तर आता भाजीपाला घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर मी दूध घेतलं. दूध घेतल्यानंतर कालची माझी कपड्याची बॅग होती ते घेऊन आली. त्याच्यानंतर भाजीपाला घेतला. भाजीपाला घेतल्यानंतर आईचं मी मेडिसिन घेतलं. तर चला, पोळ्यांचा चुरमा केलेला आहे. आई तर खात नाही, परंतु थोडंसं जबरदस्ती देते आणि मग मेडिसिन देते. कसं आहे ना, आपल्या घरात कोणी आजारी असलं की आपल्याला सुद्धा करमत नाही आणि बाकीची कामंसुद्धा करावं वाटत नाही. चला.
तर आईला मी नाश्ता करून दिला आणि आईला नाश्ता दिल्यानंतर आईला मी विचारलं तू चहा घेते का, तर आई बोलत होती मला चहा नको आहे. तर मग आईने मेडिसिन घेतलेला आहे सकाळचा आणि आई झोपलेली आहे. तर आता इथं पोळ्यांचा जो चिवडा होता ना तो मी आणि स्वराजने नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर मी फ्रेश झाली, घरची लादी वगैरे पुसून वगैरे सर्व कामं आटपून घेतली आणि ही कवड्याची भाजी होती. तर त्याच्यात मी ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि याची मी आता भाकर करणार आहे. कारण की मी आईला विचारलं होतं तू चपाती भाजी पोळी खाते की भाकर खाते, तर आणि मी आईला सांगितलं होतं की मी माझ्यासाठी कवड्याच्या भाजी आहे तर त्याची भाकर करणार आहे. तर आई बोलली मस्तपैकी कडक शेक ती, म्हणजे एकदम अशी कडक नसते का पापडासारखी, तशी शेक आणि ठेचा कर जेणेकरून मला ती जाणार. आणि कसं आहे जेव्हा तोंड खराब होते ना तेव्हा म्हणजे असं काहीतरी खुसखुशीत तिखट वखट असं काहीतरी खावं वाटते. तर मस्तपैकी मिरची भाजल्या, लसण भाजला, मस्त शेंगदाण्याचं कूट मीठ तिखट टाकलं आणि अशा पद्धतीने ठेचा तयार केला. भाकरीसुद्धा कडक मी शेकून घेतलेली आहे. स्वराज माझा बिचारा भाकर आणि वरण जेवत आहे, बघू शकता. स्वराजचं जेवणाचं काहीच टेन्शन नाही आहे, जे असलं ते बिचारा खाऊन घेतो. तर इथं मस्तपैकी कवड्याची भाकर आणि ठेचा तयार आहे. फ्रेंड्स आता वाजलेले आहे 2:30 आणि आत्ता माझे सर्व कामं आटोपलेले आहेत. म्हणजे घरातलं क्लिनिंग, कपडे वगैरे वॉश करणं सर्व झालेलं आहे. आता आईला बघून आली. आईला कालच्यापेक्षा आज आराम आहे म्हणते, थोडासा म्हणजे बराच आराम आहे. तर आईला जेवण वगैरे दिलं, खाली भांडे घासायचे बाकी आहेत. तर म्हटलं मी आता थोडंसं झोपते, नंतर खालचे भांडे घासते. एक तर जाणं येणं करू करूच पाय दुखत आहेत. तर कसं झालं, परवाच्या दिवशी घरातलं सर्व क्लिनिंग केलं आणि याला गेली, वादनाला गेली. दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी, हरतालिका, आणि त्याच्यात 12:30-1 वाजले झोपायला. काल मग पूजा विसर्जन आणि ते नैवेद्य, त्याच्यानंतर लगेच काल पण कार्यक्रम आला. त्याच्यामुळे काय झालं, झोप नाही होत आहे आणि त्याच्यामुळे डोळे असे झालेले आहेत खूप. आणि आता मी मस्तपैकी आराम करते. स्वराजचा पण झोपीचा टायमिंग झालेला आहे. अरे बापरे, झोप ना. चला मग थोड्या वेळानं ब्लॉग कंटिन्यू करूया. नंतर मी झोपेतून उठली आणि झोपेतून उठल्यानंतर खालच्या आईचं घर वगैरे झाडून टाकलं, संध्याकाळची क्लिनिंग आटोपली आणि सकाळपासून भांडे थोडे होते. कारण कधी कधी मग चहा वगैरे आईला लागला ना तर मी चहा वगैरे खालीच करून देत असते. तर त्याच्यामुळं आता इथं चहा वगैरे करून दिलेला होता. तर ती भांडी वगैरे थोडीशी पडली होती, आईची जेवणाचे ताटं कॅन वगैरे सर्व मी ते घासून वगैरे घेतलेली आहे. आणि आईला आज थोडंसं आराम होता, परंतु माझा असा विचार आहे की आईचं ब्लड वगैरे चेक करून घ्यायचं, जेणेकरून काही असलं नसलं तर आपल्याला हे होणार. आणि कसं आहे ना, आपण जर दुःखात असेल तर आपली आई कामात पडते आणि आपली आई आजारी असते ना, जेवढा मुलीला त्रास होतो ना तेवढा कोणालाच होत नाही. तर संध्याकाळचं क्लिनिंग माझ्या आईच्या घरातलं आटोपलेलं आहे, तुम्ही बघू शकता. क्लिनिंग आटोपलं आणि आईला मी सांगितलं की आता संध्याकाळी जेवणात तुला काय हवं आहे. तर आई बोलली मस्तपैकी खिचडी करतं. खिचडी म्हणजे माझी पण फेवरेट आहे आणि स्वराजला पण खिचडी भरपूर आवडतं. तर इथं मी आता करणार होती मूग डाळची फोडणीची खिचडी. तर त्याच्यासाठी बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा वगैरे कापून घेतला, मोहरी तडतडू दिली आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये गोबी, आलू आणि कांदा, टोमॅटो, शेंगदाणे हे सगळं टाकून दिलेलं आहे. आणि ते लाल झाल्यानंतर मग तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर, जिरा पावडर आणि हे सर्व टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे फ्राय करून घेतलं आणि त्याच्यात मी सोडणार आहे मूग डाळ आणि तांदूळ. तुम्हाला कोणाकोणाला खिचडी आवडते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर आईच्या आवडीनेच सध्या माझा स्वयंपाक चालू आहे. आणि नंतर मग कुकर लावून घेतला आणि कुकर लावल्यानंतर 5 ते 10 मिनटं वेट केला. तर आई म्हणत होती ॲपल पण खायचा आहे. तर मी आज बाजारात जाऊन ॲपल, केळी आणले. तर आईने कशाचा एकच ॲपल खाल्ला, म्हणजे ते कसं तापीनं खावं वाटते परंतु खावं पण वाटत नाही. आणि मला असं वाटते की आईची तब्येत लवकरात लवकर चांगली झाली पाहिजे. कारण कसं आहे ना की माझं पण तिकडं शॉपचं नुकसान होत आहे. तर आता मी आईला खिचडी वगैरे संध्याकाळची जेवण वगैरे दिलं, आईनं जेवण केलेलं आहे. आणि नंतर मी आता जाणार आहे आईला थोड्या वेळाने मेडिसिन द्यायला. तर आमचं कसं आहे ना, मला खाली झोप येत नाही आणि आईला वर झोप येत नाही. त्याच्यामुळं कसं मी खाली जात नाही झोपायला आणि आई पण वर येत नाही झोपायला. तर इथं स्वराज आता जेवण करत आहे. का हळदीचं दूध का बरं पिलं तू? हळदीचं दूध, हळदीचं दूध पिलं स्वराजनं. इकडे बघू दे तू, बघू दे जीभ कशी झाली तुझी, बघू दे. बापरे, स्वराजची जीभ बघा येलो येलो झाली. काय घेतलं रे तू? काय खाल्लं? हळद. सर्दी आहे म्हणून. ये मी तुला खाकीत नाही मा पैदलचं, मम्माचं दुखत आहे ना मा. हा माझी तब्येत खरी. तोंड नाही पुसलं हळदीचं मित्रीनं. सुर
चल आजी बघ झोपली. औषध घेतली काय विचार आजीला. चला हो डोकं दुखून आलं. काय दुखून आलं बघू दे. काय दुखून आलं. हा पाय खाल्लं नाही. पाय कशी करते. का बरं खाल्लं नाही म्हणा विचार बरं. आवाज दे. गोळ्या घेतल्या का विचार. गोळ्या घे म्हणा. पटकन उठ म्हणा. गोळ्या घे. तर नंतर आम्ही खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर मग आई जेवण करून झोपलेली होती आणि बराच असा घाम आईला गेलेला होता. तर कसं आहे आपल्या आईची तब्येत खराब असताना खरंच करमत नाही आहे. काहीच म्हणजे माझं डोकंच काम करत नाही आहे. घरातला कोणता मेंबर आजारी असला तर आपल्याला करमणार काय. मग आईला मी मेडिसिन वगैरे दिलं आणि मेडिसिन दिल्यानंतर संध्याकाळ झाली होती. तर आईचं हे जे शॉप आहे ते मला बंद करायचं होतं आणि कसं आहे ज्याचं घोडं गदं जे म्हणतो ना आपण त्याने चालवायचं तसा माझ्या बाबतीत प्रकार. मला ते शॉप लावताही येत नव्हतं परंतु कशा तरी पद्धतीने मी फायनली शॉप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हातगळ्यावरचं दुकान आईने बघा किती मोठं केलेलं आहे. तुम्हाला दिसायला छोटं दिसत असणार आहे परंतु याच्यात भरपूर असं सामान आहे. तर त्याच्यानंतर आई बोलली होती की मला मेडिसिन घेतल्यानंतर थोडंसं पॉपकॉर्न खायचे आहे. तर मी इथं पॉपकॉर्न आणून ठेवलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणणार आई पॅम्पर्ससोबत काय करत आहे. आई मेडिसिन घेतल्यानंतर हे खाणार आहे पॉपकॉर्न. तर स्वराजची सकाळची शाळा आहे त्याच्यामुळे तू थकत नाही का. थकत नाही का. थकते मी. असं नाही आहे मी थकत नाही म्हणून कारण मी मशीन नाही थकणार म्हणून. तर मगाशी गेली आईला ॲपल खायचं होतं तर ॲपल वगैरे आणले. केळी आणली आणि आईला ॲपल दिलेला आहे. आईने एक ॲपल खाल्लं फक्त. केळी तर स्वराजसाठी आणली मी. दूध गरम करून ठेवलेलं आहे. खिचडी थोडीशी उरलेली आहे. भांडे काही मी आज घासले नाही. सकाळी लवकर उठते मग मी असे स्वराज झोपायचं बाळा. आता नाही खायचं. थकते तर मी पण. तर आता मी बाकीची कामं राहू देते कारण भरपूर मी थकलेली आहे. आता माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे काम करण्याची. आणि माझे डोळे का बरं लाल होत आहेत हेही मला कळत नाही आहे. का झोपीचा प्रॉब्लेम कशाचा आहे काही कळत नाही आहे. तर चला आता मी झोपते. बाय बाय टाटा गुड नाईट. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. अरे थांब ना रे बाबा. एक हा मुलगा असा त्रास देतो. तर स्वामी समर्थ. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. ओके बाय बाय सर्वांना.